गोवटणे संघाला गोवटणे संघाची सलामीची जोडी मैदानात उतरली। आतापर्यंतचं लक्ष्यकरण सामना 4 षटकांचा असणार आहे। या ठिकाणी निश्चितच अशा सन्माननीय एकीकडे राजकीय पटलावरती स्वतः उपसरपंच राहिलेत बेलवलीचे आणि समालोचन क्षेत्रात एक व्यासंग एक छंद, कारण व्यवसाय जरी त्यांचा वेगळा असेल तरी राजकारणामध्ये एक रोखठोक समालोचक म्हणून असे निवडकच पाहायला मिळत आहेत। त्यातील एक नाव आहे आदरणीय दिनेश पाटील बेलवली। एक शिवव्याख्याते आहेत, अनेक वेळा ज्यांच्या मुखातून शिवचरित्रावरची अनेक, त्याचबरोबर लहू फडके, चला या लवकर मंचावरती आपला आदरपूर्वक सन्मान। मी सन्माननीय भोलेनाथ पाटील साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते लहू फडके। हाही आवाज गोड आवाज आहे, मधुर आवाज। या ठिकाणी ऑफिशियल्स यांच्याकडून ग्रीन सिग्नल येतो आहे। नाव गेम स्टार्ट, 3, 2, 1 मैदानावरती खेळ सुरू असेल। मी भोलेनाथ सरांना विनंती करेन प्लीज त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या मंचावरती। वस्त्रालंकार आणि त्याचबरोबर मायेचा आणि प्रेमाचा उपदार, वस्त्र सौंदर्याचं प्रतीक, सुगंधित लहूजी फडके यांचा आवाज आपण ऐकलं। थँक्यू। ओ टू दीपक सर। थँक्यू सो मच। श्री गणेश गोवटणे वर्सेस श्री आणि 11 श्री गणेश मोरबे, दोन्हीही नावामध्ये श्री गणेश आहे, त्याच्यामुळे कोणता संघ श्री गणेश करेल सुपर 3 मध्ये पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी किंवा तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी पलटवार होत आहेत। इथे मात्र फलंदाज पहिल्या क्रमांकात संकेत आणखीन एका भल्या मोठ्या सन्मानाकडे आपण बोलूया। ज्या माणसानं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जात भारताची प्रत्येक सीमारेषा ओलांडली आणि आपल्या अमोघ वाणीतून सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारं रायगड भूषण आदरणीय नितेश पंडित सर यांचा शुभ सन्मान नव्हे तर आमचाच मान आणि आमचाच सन्मान आदरणीय भोलेनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नितेशजी पंडित साहेबांचा शुभ सन्मान, ज्यांचा आवाजानं आज ही नगरी दुमदुमली, ज्यांच्या आवाजानं आज आमचे कानही तृप्त झाले, असा गोड आवाजाचा धनिक आदरणीय नितेश पंडित सर आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आम्ही सर्व तुमचे आभार प्रकट करतो। धन्यवाद। घेऊन जातो सामन्याकडे। कमालीचा खेळ राहिलाय। पहिला सामना उत्सुकता वाढवली या सामन्यानं। आपण म्हणालो, वारंवार म्हणत होतो आपण की खऱ्या अर्थानं लहू सर दूरवरचा प्रवास केलाय, परंतु दूरवरच्या प्रवासानं दाखवूनही दिलं होतं मागच्या सामन्यामध्ये की आम्ही काय करू शकतो। गाथा गावान 11 तलोजा मजकूर सारखा ताकदवान संघाला 44 धावांचा पाठलाग करू दिला नाही आणि त्यानंतर सगळ्यात मोठी बॉब 18 बॉल 14 धावा, 3 बॉल 2 धावा, तिथून सामना पलटवलाय। परंतु आणखीन एक नवा कोरा सामना आहे। प्रयास लाजवाब, परंतु प्रयासाला सुद्धा शाबासकी दिली जाईल, कारण इतिहास फक्त विजयाचंच नोंद नाही करत, तर इतिहास पराभवाचीही नोंद ठेवतो। फक्त लढण्यात तेवढं सामर्थ्य असावं लागतं। ते शत्रुक्षण सामर्थ्य पाहिलं, परंतु बॉलला तो आत नाही रोखू शकला। बऱ्याच अवधीनंतर पहिला फटका आलाय मोठा 6 धावांचा। 5 बॉलमध्ये 1 बाद 8 ओमकारची गोलंदाजी आणि ओमकारवर मात्र एक मोठा प्रहार संकेतचा। त्यांच्या हातात चावी दिल्यावर ते असंच करणार। त्यांच्या हातात थारची जरी चावी दिली ना तर ते चालवण्याची हिंमत ठेवतात, चालवतात। मला माहिती आहे ना, आजकालची पिढी ॲडव्हान्स आहे। फक्त आपण ठरवायचं त्यांच्या हातात काय द्यायचं, कारण ते वयाच्या 10व्या वर्षीच मोबाईलमध्ये सगळं चालवायला शिकले। ही सगळी मोठी गणितं बिघडलेत, याची नोंद घ्या। पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 8
गणित फार बिघडल्यात मित्रांनो, हे लक्षात घ्या, म्हणून मी अनम्यूट केलं. सोपं नाहीये जगण्याचं गणित, सगळी बिघडलेत. आजकालची सगळी गणित आपण जर पाहिली तर सगळी उघडी पडलेत मित्रांनो. एक लक्षात घ्या, बापाच्या खांद्यावर मुलाची प्रेत यायला लागली आहेत, कारण मुलगा व्यसनाधीन व्हायला लागलाय. याला जबाबदार कोण? सगळ्यात मोठी जमेची बाब आहे की जबाबदार कोण, कारण बाप आणि लेक एकाच ग्लासामध्ये प्यायला लागल्यावर नेमकं काय घडेल, आपण आपल्या मुलांना घडवतोय की बिघडवतोय हे येणारी वेळ ठरवेल. ताकद आजमावली आहे बॉलवर, परंतु कनेक्ट नाही है. चकमा खाने वाली ऊपर गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता, आणि तो नंबर आला 0. त्याच्यामुळे 7 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागलेत ते आतापर्यंत 8 धावा. 24 चेंडूंचा खेळ आहे. मागचा सामना ज्याप्रमाणे रंगतदार केलाय ना, त्या आदेशनं सुद्धा समाधान व्यक्त जरूर केलाय. फटका चांगला आहे, धावा देऊन जाईल. आज लढतोय, झगडतोय, गव्हर्नर संघ दाखवतोय ताकद. व्ही सेफ मधला स्ट्रेट हिटचा ऑन स्क्रीन षटकार. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान जरूर आहे, पण या शानला पाहण्यासाठी, ते वैभव कमावण्यासाठी अनेक वीर धारातीर्थी पडलेत मित्रांनो. स्वराज्य तुम्हाला आहेरामध्ये दान मिळालंच नाहीये, ते मोठ्या कष्टानं कमावलेलं आहे. त्यासाठी अनेकांनी रक्त सांडवलंय. जे तुम्हाला मिळालंय ना, ते तुम्ही आनंदात उपभोगा, परंतु सावराला ही शिका. बॉल बराच वेळ हवेत राहिला, आणि आता आपण पाहतोय बऱ्याच वेळेला नव्हे तर बहुतांश सगळ्याच किपरच्या हातामध्ये ग्लोव्ज असतात, त्याच्यामुळे हे झेल सुटणं कठीण जात आहेत. एक चांगला झेल तिकडे कन्वर्ट झाला, आणि तिथे मात्र फलंदाज वैभव मात्र होईल बाद. पहिल्यांदा धावा जमवायच्या आणि मग रोखण्यासाठी प्रयत्न करायचा. आयुष्य आणि क्रिकेट किती साम्य आहे मित्रांनो. आयुष्यासाठी धावपळ करत राहतो, आयुष्यभर पैसा कमवत राहतो, पण ज्यांनी ज्यांच्या नशिबामध्ये पैसा आला, ज्यांनी तो सावरला, सांभाळला ना, ते धनिक राहिले शेवटपर्यंत. परंतु ज्यांनी तो उडवला ते मात्र भिकेला लागलेत. क्रिकेटमध्येही तसंच आहे. धावा जर तुम्ही जमवल्या आणि जर त्या रोखल्या तर यश, आणि जर जमवलेल्या धावा उडवल्या की तुम्ही सपेशल अपयशी. त्याच्यामुळे क्रिकेटचं गणित आहेत. काय सुंदर कव्हर पॉईंटच्या मधून भारदा वेगानं शतरक्षक मिस होतोय. संकेत कडून भली मोठी चूक, आणि ही चूक उत्तरार्धामध्ये भोवेल का, कारण आदेश पांडवां टीमला माहिती आहे कोणत्या प्रकारची गोलंदाजी गोवटणे संघानं मागच्या सामन्यामध्ये केली आहे. चांगला फटका, कव्हर पॉईंटला न्याय मिळणारा चौकार, चांगली फटकेबाजी. शतरक्षक संकेत सपेशल चुकला. पहिल्यांदा क्रिकेटमध्ये थोडंसं हेही गणित हवं की बॉल कसा पकडायचा, कारण बऱ्याच वेळेला 2 पायांच्या मधून बॉल जाताना आम्ही पाहिलंय. आणखीन एक चांगला बॉल, इथे मात्र बोर्डवर धावा लागत आहेत, त्या म्हणजेच 2 बाद 18 धावा. समाधानकारक धावसंख्या आपण उभारतो. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो 2 बाईक आहेत आणि क्रिस्टल क्लिअर ट्रॉफीज मात्र तुमची रंगत वाढवतील. भोलानाथ सेठ यांची स्पर्धा म्हटली की सगळ्यात आनंदमय. फायनलला तर मोठा उत्सवच असतो जणू. त्याच्यामुळे प्रत्येक संघाला फायनलमध्ये जायचं असं. टॅलेंटेड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळली जाते, उत्तम क्रिकेट खेळली जाते रोहित पाटीलच्या बॅटमधून. रोहित पाटीलला ह्या वेळेला मागे ठेवला. ती रणनीती काहीशी वेगळी आखली आहे, कारण त्याला माहिती आहे की धावा मला जमवायचे आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या. 2 बाद 19. रायगड ठाण्यात गाजलंय नाव, एवन सरपंच चषकाचा. रायगड ठाण्यात गाजलंय नाव, एवन सरपंच चषकाचा. आयोजन म्हणजे फक्त आयोजन नसतंच,
आपण येतो, 5 दिवस गाणी वाजवतो, 5 दिवस कॉमेंटेटर कॉमेंट्री करतायत, खेळणारे खेळून जातात, पण त्याच्या मागची मेहनत मागची 1.5 महिना सुरू असते. नेमकं काय करायचं आहे, धावपट्टी कशी करायची आहे, मैदानावरती केर कचरा आहे का, दगडं आहेत का, कोणत्या बाजूला स्टेज करायचं आहे, स्टेज कसा करायचा आहे, कोणत्या टीम, सगळी 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 मॅनेजमेंट राखत मात्र प्रत्येक आयोजक आपल्या परीनं आपल्या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणूनच आयोजक आहेत म्हणून या स्पर्धा आहेत, आणि स्पर्धा आहेत म्हणून आपल्या खेळाडूंचे अस्तित्व आहेत. त्या प्लॅटफॉर्मला कधी विसरू नका. त्याच्यामुळे तो खेळ आपला बहारदार करा आणि निष्ठेने आणि प्रेमाने खेळत राहा. 2 षटकांचा खेळ संपला. गोलंदाज कैलास पाटील, तर स्ट्रायकर फलंदाज पाहतो रोहित पाटीलला, जो मागच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता. अतिशय उत्तम खेळ रोहित पाटील राहिला होता. चांगली फलंदाजी राहिली. फुल टॉस, ताकद चांगली आजमावत होतो, परंतु इथे मात्र कनेक्ट नाही करू शकला. फंबलिंग पाहतं, फंबलिंग, चाच पडलाय. हे चाच पडणं, विनीत मात्र चाच पडला आणि इथे पण धावा मिळते 2. या 2 धावेनं पुन्हा स्ट्राईकवर रोहित पाटील येईल. 21 वर मजर मारली जाते. ज्या संघानं 5 षटकामध्ये 44 धाव वाचवलेत, तो संघ पहिल्यांदा किती धावा जोडतो हे महत्वाचं आहे. लहू फडके सर मगाशीही सांगितलं होतं की पहिल्यांदा धावा किती जमवल्या जात आहेत, त्याप्रमाणेच खेळ केला जातोय, विचार विनिमय केला जातोय, डिस्कशन सुरू आहे. फलंदाज बाद, आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची जमेची बाब की स्वतः रोहित पाटीलनं क्रीज सोडली आहे. पंचांकडे त्यांनी पाहिलं नाही, पंचांचा निर्णय त्यांनी सोपा केला. 2 पंच एकमेकाकडे एकटक पाहत राहिले, पण तो नाही पाहत राहिला. स्पोर्टिंग क्रिकेटसाठी जोरदार टाळ्या होत्या रोहित पाटीलसाठी. वेल प्लेड. दोन 2 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 21 धावा. कैलास पाटील आतापर्यंत 2 बॉलमध्ये भरीव कामगिरी करताना पाहतोय आपण. मान्यवरांची मांदियाळी स्क्रीनवर पाहतोय. पीडीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं जात आहे. मान्य श्री प्रल्हादजी भोईर, रामचंद्र पाटील साहेब, मदनजी मते साहेब, संदीपजी भास्कर, फाउंडर ऑफ पीडीसी. पुलटच बॉल ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉनच्या दिशेनं सिंगल रन्स मात्र मिळेल. एका रन्सनं निलेश मात्र आपलं खातं उघडेल 1 न, आणि धावा लागतात 22 धावा. पहिल्यांदा 4 षटकांचा खेळ आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी, फेकी होईल परंतु फिल्डर दूर राहिला. पहिल्यांदा आता पाहिलं जाईल इथे कदाचित रिस्क, मे बी रिस्क थांबला. पहिल्यांदा कदाचित हिट नाही झाला, पण कीपरनं चालाकी दाखवली आहे आणि इथून पाहिलं जाईल. तिसरे पंच आपण या. तिसरे पंच म्हटलं की 12th मॅन सरळ उठून गेला. त्याने विचार केला आपणही पाहावं. आपल्या डोळ्याने पाहिलं म्हणजे आपल्याला समाधान, कारण सगळ्यात मोठा प्रेशर असतो ना 12th मॅनला. आतले कमी घाबरतील पण बाहेरचं जास्त घाबरतो. इथे पाहिलं जाईल नेमकं काय घडतंय आणि काय घडलंय. येणाऱ्या काळामध्ये 3rd अंपायर केबिनमध्ये ठेवावं लागणार आहे. एवढी गर्दी आपल्याकडे जमते. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी बाब 2 12th मॅन म्हणतात, एक म्हणतो लागला, दुसरा म्हणतो नाही लागलाय. सगळ्यांनी मागे सरकारने पंचांना संधी द्या. आता पंच एकटक नजरेने पाहतील, ठरवतील नेमकं काय झालंय, तिकडे पाहतील. कारण एक एक रन खूप महत्त्वाची आहे. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा राहिली आहे आणि या स्पर्धेमध्ये आज ना प्रभावित केलं आहे गोलंदाजीनं गोवटणे संघाच्या. कारण 18 बॉलमध्ये त्याने 14 वाचवलेत. त्याच्यामुळे कामगिरी भरीव राहिले. हनुमान फडकेचा खेळ, आदेश पांडवचा खेळही तेवढाच बहारदार राहिला आहे आणि यंदाचा फॉर्म लाजवाब राहिला आहे मोरबी संघाचा. एक लक्षात घ्या, 12th अंपायर लावल्यावर वेळ किती घ्यायचा हेही ठरवावं लागेल कालांतराने, कारण आपण त्या पंचांना पेनल्टी लावायला निघतो. पाहतात सगळे. निर्णय घेणं कधी कठीण असतं ना, हे सगळ्यांना माहिती आहे.
नॉट आउट. नॉट आउट नेमकं काय झालं हे किपरलाही कळलं नाही, परंतु इट्स अ नॉट आउट कॉल आलाय. सगळ्यांनी पाहिलं, निरखून पाहिलं, सगळ्यांनी खूप जवळून पाहिलं. तुमचा 12th मॅनही शांत बसला, याच्यावर तुम्ही समजून चाला की ह्या निर्णय बरोबर आहे. अपिलामध्ये उत्साह फार आहे आणि उत्साहामध्ये काही करू शकत नाही. लेग बायची 1 रन्स मात्र येते. एक एक धाव इथे मात्र महत्त्वाची राहील जरूर, कारण आजकाल एक एक ग्रामला खूप मोठा भाव आलाय. खऱ्या अर्थानं सोना महत्त्वाचं आहे का, याही विषयावर एकदा बोलावं लागेल कधीतरी. आयुष्यामध्ये खरोखर सोना महत्त्वाचा आहे का? परंतु सोना नसेल तर सोना जवळ राहत नाही, हाही एक प्रश्नच आहे. सोनाला सोना लागतो तरच सोना होतो. बरंच काही सोनामध्ये येतो. 24 धावा अलॉंग दी कार्पेट. वाईट मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स. पुन्हा एकदा फंबलिंग खूप सुरू आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येते आणि या 2 धाब्यानं धावपळ धावा लागत आहेत. त्या 3 बाद 26 धावा. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. संकेत मात्रेनं 6 बॉलमध्ये 10 धावा, निलेशनं 2 बॉलमध्ये 1 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाणी घेऊन जा मैदानामध्ये लगेचच, त्याच्यामुळे आपण लवकर जा. तसा प्रॅक्टिकली विचार केला ना आपण, प्रॅक्टिकली आपल्याला असं वाटतं की आज खूप लवकर स्पर्धा संपते की काय, परंतु प्रॅक्टिकली विचार केला तर इतर सगळा स्टाफ 4 वाजता आलाय. त्याच्यामुळे रिपोर्टिंग आमची सगळ्यांची 4 वाजताची होती. म्हणजे आम्ही आमची ड्युटी अगदी उत्तमरित्या निभावली आहे, याची नोंद घ्या. त्याच्यामुळे तसं लवकर नाही आहे. डे नाईटच्या फॉर्मॅटमधली स्पर्धा एवढ्याला संपायलाच हवी, मॅक्झिमम 12:30. कारण डे नाईट फॉर्मॅट, कारण उसळण्याची स्पर्धा पाहिली मित्रांनो 3:30 वाजता बॉल पडायचा म्हणजे पडायचाच, तिथे एक्सक्यूज नव्हता. त्याच्यामुळे असे काही डिसिप्लिन तुम्हाला घ्यावेच लागतील. टीम्स 12 होत्या, परंतु प्रयोजन, नियोजन आणि डिसिप्लिनला तोडच नसते. तिथे कोणाचंच एक्सप्लेनेशन चालत नाही. आणि इथून फक्त 8 किलोमीटर लांब आहे. नाही, आपल्याला क्रिकेटमध्ये बदलणं गरजेचं राहील. खऱ्या अर्थानं अशा मोठ्या टुर्नामेंट ज्या होतात ना, त्यावेळेला डिसिप्लिन तेवढीच ताकदीची गोष्ट राहायला हवी. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जतीन काय होते ना, आपली मैत्री आड येते. अरे मी तुझा मित्र आहे, येतो थोडा वेळ उशिरात, कारण आपल्याकडे ॲडव्हान्स पैसे दिलेच जात नाहीत, ते थांबतात, वाट पाहतात. जतीन गोंधळीसुद्धा आज सुंदर कामगिरी केली, गुणलेखांची भूमिका निभावली जाते. चला 6 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. बोर्डवर धावा लागल्या त्या तब्बल 26 धावा. या येणाऱ्या 6 बॉल्समध्ये आणखीन किती धावा जोडल्या जातील आपण पाहतो ह्या संपूर्ण मंच. आणि या मंचावरती त्यांचे सगळे सहकारी आदरणीय भोलनाथ दादा राजाराम पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती जयमाला भोलनाथ पाटील, माजी सरपंच, माजी उपसरपंच, राजकारण धुरंधर. पहिल्या बॉलला एक चांगला फटका, स्ट्रेट हिटचा फटका. सिंगल रन्स मात्र कंप्लीट करतो निलेश. आणि प्रणित पाटीलच्या पहिल्या बॉलवर 1 रन्स कंप्लीट झाली आहे. एका रन्सनं संकेत स्ट्राईकवर येईल. एका दुसरा मोठा फटका, 35 धावा चॅलेंज बनवू शकतात. परंतु एका बाजूला आदेश पांडवसारखा जुना अनुभव आहे, हनुमानची तर तोडच नाही. परंतु प्रत्येक दिवस वेगळ्या माणसाचा असतो, वेगळ्या खेळाचा असतो. दुसऱ्या रनचा प्रयत्न बघून धावला, जिथे मागे पाहिला तिथेच थांबला. कारण कदाचित मागे पडून पळाला असताना सरळ धाव ठोकले असते तर जिंकलाही असता, पण नाही. जर त्या खेळामध्ये अटकला आणि मी तू म्हणत तो झाला रनआउट. थँक्यू डीजे ऑपरेटर मिस्टर प्रेम. टायमिंग खूप सुंदर साधली आहे तुम्ही, कारण सोन्याचा भाव, आपण सोन्याविषयी बोलत होतो आणि तुम्ही लगेचच सोन्यासारखा गाणी लागला. कारण सोन्यामध्ये सोना, मी मगाशी म्हटलं, सोना केला नाही तर सोना रागवते आणि सोना रागवले तर सोनं हराम होतं. सिंगल रन्स मात्र मिळते. सेकंड स्लिपमध्ये चांगला स्टॉप केला आहे हनुमान फडकेनं आणि टाळ्याही वाजवल्यात. त्याला बॉल क्रॉस करणं सोपं नाही आहे, जुना अनुभव आहे.
तो जुना अनुभव पन्नाला लावतोय आणि त्याने विचार केला की बॉल जाऊ द्यायचा नाहीये, खिंड लढवायची आहे, बॉल रोखायचा आहे, माझ्याकडून चूक नाही चालणार. एक मोठा खेळाडू आहे, धावपलकर धावा लागतात. 29, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एकाच दुसरा मोठा फटका येईल का? आलाय आलाय हा आलाय. शब्दाला मान देत मात्र निलेशच्या बॅटचा तडाखा दाखवलाय. मिडविकेटच्या शिवारेच्या बाहेर षटकार. और एक आणखीन एक मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, पण इथे मात्र फलंदाज झालाय बाद. श्री गणेश क्रिकेट संघाची दादाला साथ हाय मोलाची. जाईल तिथं हाय चर्चा भोलानाथ पाटील दादाची. नाईट क्रिकेट सामने रंगणार वल्लभच्या नगरीत. खेळाडूंचा खेळ बघाया आले प्रेक्षक मैदानात. भोलानाथ पाटील सन्मान करतोय आलेल्या पाहुण्यांचा, बघा आलेल्या पाहुण्यांचा. एक मोठा फटका आणि त्यानंतर मात्र पलटवार झालाय, परंतु एका मोठ्या फटक्याने 35 धावाही बोर्डवर लागल्यात आणि लगेच हादरा बसलाय. निलेश परतलाय. नवीन फलंदाज मात्र अभिषेक मात्रे शेवटच्या बॉलला सामोरं जाईल. 35 धावा बोर्डवर आहेत. 5 फलंदाज बदललेत. प्रणित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आलेत. या बॉलवर धावा नेमक्या किती येतील, या बॉलवर आलेल्या धावा टार्गेट सेट करतील, त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी उत्तरार्धामध्ये मात्र मोडबे संघ रेडी होईल. काय फटका खेचलाय. मच नीडेड षटकार. ज्या धावांची गरज होती. मागच्या सामन्यामध्ये 44 धावा वाचवलेत आणि आता पुन्हा एकदा रडत झगडत अचानक शांत तर कधी स्तब्ध राहत तर अचानक आक्रमक बनणारा संघ गोवटण्यानं मात्र शेवटच्या बॉलवर ठोकलाय षटकार आणि धावपलकर धावा लागल्या तब्बल 41. या 41 धावा जोराने यासाठी बोलाव्या लागत आहेत की त्या संघानं 44 ही वाचवलेत. त्याच्यामुळे 4 षटकामध्ये 42 धावांचा पाठलाग आता मात्र कसा केला जाईल. श्री गणेश मोडबे संघ या धावांचा पाठलाग करेल की धावांचा पाठलाग करण्यापासून पुन्हा एकदा श्री गणेश गोवटणे संघ रोखेल. उत्तरार्ध कसा राहील, बहारदार होईल, चमकदार होईल की वन साइड होईल, येणारी वेळ ठरवेल. लवूजी फडक्यांच्या गोड वाणीतून हा उत्तरार्ध आपण ऐकूया. मॅच समरी पाहतोय. संकेत मात्रे 7 बॉल 11, निलेश मात्रे 5 बॉल 8, वैभव मात्रे 4 बॉल 7, रोहित पाटील 5 बॉल 7, ओमकार नावडेकर 1 षटक 8 धावा, विनीत फडके 1 षटक 11 धावा 1 विकेट, कैलास पाटील 6 धावा 1 विकेट आणि प्रणित पाटीलचं शेवट षटक 15 धावांचं शेवटच्या बॉलवर षटकार. 42 धावांचा पाठलाग क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती होईल की राहील. उत्तरार्धामध्ये लवूजी फडके यांना ऐकूया. तत्पूर्वी सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच माजी उपसरपंच चषक 2026च्या पर्वामध्ये मला तुम्ही जी काही संधी दिलीत त्याबद्दल आदरणीय बोराणा सेठ पाटील, राजेशदादा पाटील यांच्या संपूर्ण सहकारी प्रवीणजी टेंबे या सगळ्यांचं मनाच्या अंतकरणापासून मी आभार प्रकट करतो आणि आजच्या सेवेला समाप्ती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. नाही करायचा कुणीचा आमच्या भोलानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोलानाथ पाटीलचा.
हॅलो, थँक्यू सो मच तेरेजी पाडी सर. अगदी या स्पर्धेमध्ये आज आपण आवाज ऐकला गेलात. शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सत्राला इथे मात्र सुरुवात केली जाईल. अगदी कॅमेरामॅनचं आपण कौतुक करायला हवं, कारण ज्या पद्धतीनं ज्यानं क्षणचित्र जी टिपली गेलेत, फटाक्यांची झालेली आतिषबाजी, ते फ्लावर्स आपण पाहिले गेलं, त्याचं विहंगम दृश्य अगदी स्क्रीनवरती पाहिलं गेलं. ओम दोडके कॅमेरामॅन, त्यांचं विशेष कौतुक आहे, कारण ओम त्याच्यासाठी परिचित आहे. ओमकडे दुसरीही कला आहे, आम्हाला माहिती आहे. तो भरपूर काही असं त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतो, परंतु आता रात्र आहे त्यामुळं हा चेंडूला कॅचअप करणं त्याच्यापेक्षा कोणाला अधिक जमेल. आणि किडी जर दिवस असताना तर बरेच काही क्षणचित्र त्यांनी टिपले असते. विहंगम दृश्य त्याला टिपण्यास, तर तो 3 इडियट्स मधला जो एक आहे ना कॅमेरामॅन, तसाच आपला कॅमेरामॅन आहे, त्याला छंद आहे ओमला. चला आता हसी मजाक बंद आहे. आता शेवटचा सत्र इथे मात्र खेळण्यासाठी श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघाची आरंभिक जोडी इन ऍक्शन मध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आयुष फडके आणि सागर उल्वेकर ओपनिंग पेअर मध्ये बदलले. मागच्या मॅच मध्ये 5 षटकांचा सामना होता तेव्हा सागरच्या सोबत संकेत होता आणि उल्वेकर आणि आयुष फडके, आता ही जोडी आहे. परंतु दुसरीकडे गोलंदाजीमध्ये परिवर्तन नाहीये. ॲज अ कॅप्टन टीमचं लीड करत असताना तो स्वतः मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आलाय. संघनायक कसा असावा, असं नाही की डगआउट्स मध्ये बसल्यानंतर फक्त आदेश देणारा, तो स्वतः कृती करणारा असावा. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊन लीडर सारखा, सेनापती सारखा पुढे येणारा असावा. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला निलेश मात्रे पाहायला मिळतो, जो श्री गणेश गोवटणे टीमचा कॅप्टन आहे आणि तो गोलंदाजीला आलाय. इथे धावा वाचवायच्या 42, ज्यानं 30 मध्ये 44 धावा ज्या संघाने वाचवल्या, तो संघ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 24 बॉल 42 धावा वाचवण्यासाठी. पहिला बॉल सागर उल्वेकर साठी, पहिल्या बॉल वरती गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर बायकर मॅन सागर उल्वेकर बॅक टू द पवेलियन. हे रायगड जिल्ह्यात पनवेल शहरात चर्चा नावाची आई खरोखर. गणपती देवाचा साऱ्या पुरांच्या हाताई शिरावर. वल्लभ गावाचा श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. ही वल्लभ गावाचा श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. वल्लभ गावाचा श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. ही वल्लभ गावाचा श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. प्रणित आलाय. यंदाचा हंगाम मोरबे टीम साठी भरपूर चांगला आहे. जवळपास 18-17 ट्रॉफी जिंकल्यात. एकवेळ ऑस्ट्रेलिया संघ असाच होता. 2002-3च्या दरम्यानमध्ये टेस्ट क्रिकेट मध्ये दहशत होती. टेस्ट नव्हे तर वन डे मध्ये पण. अगदी 18 ते 19 सामने सलग जिंकल्यानंतर भारतीय दौऱ्यावरती आला. पहिला सामना जिंकला. सर्वांनाच वाटलं होतं की आता इथेही भारतीय संघाला पराज करेल, परंतु त्याच्यानंतर सौरव गांगुलीची सेना, VS लक्ष्मण, राहुल द्रविड, हरभजनचं ते कमबॅक अगदी नामानुसार केलं. ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्यांदा पराभूत केला. इडन गार्डन वरती VS लक्ष्मण आणि राहुल द्रविडची ती इनिंग कोण विसरेल. कदाचित या मॅच मध्ये मोरबे संघाला त्याच पराभवाला सामोरं जावं लागेल का. सलग दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट, सेकंड विकेट डाऊन प्रणितला परतावं लागतंय. 2 गोल्डन डक मैदानाच्या बाहेर. मोरबे संघ आता अडचणीमध्ये. 2 बॉल 2 विकेट. दोन बॉल 2 विकेट मैदानाच्या बाहेर. संकेत भगत आता
4थ्या क्रमांकावरती आणि ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. का या चषकामध्ये पहिल्याच रात्रीमध्ये शेवटच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल का? हा हॅट्रिकचा बॉल आहे, परंतु समोर संकेत भगत हे मोठं नाव आहे मुरबेट टीमचं. संकेत भगत तर अगदी पहिल्या बॉलवरती षटकार मारण्यासाठी माहीर आहे, परंतु आज काहीसा आउट ऑफ फॉर्म असल्यामुळे मागे ठेवलाय. तो त्याची ओळख, ती त्याची दहशत, तो त्याचा दरारा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? ऑन हॅट्रिकचा बॉल तयार आहे. गोलंदाज निलेश, समोर संकेत, फुल टॉस आणि फुल टू वसूल फ्लिक केलाय आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हालाय उत्तुंग असा षटकार. क्या बात है प्रेम, अप्रतिम संगीत. आता षटकार आलाय संकेत भगतच्या बॅटने, कारण हा तोफा होता. हॅट्रिकचा बॉल फुलटॉस आणि संकेत भगत सारख्या फलंदाजाला देणं म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे. नेक्स्ट बॉल. ओ इकडे फिल्डर आहे मिड विकेटला. वन मोर विकेट डाउन. कभी तुम्हारी तो कभी हमारी और बारी बारी सबकी बारी. तू चल मैं आया. अजून एक फलंदाज माघारी परतला जाईल. याच दरम्यान मोरबे गावचे आमचे सन्माननीय आशिषजी पाटील, विशासजी पाटील आणि सनी शेट्टे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपले सरचे स्वागत आहे. खरं तर आपला संघ इथे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, जरूर थोडासा अडचणीमध्ये आहे. पॉवर प्लेचं षटक षटकारी आलाय आणि 3 विकेट माघारी परतले गेले आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय 5व्या क्रमांकावरती राहुल नावडेकर. आयुष आहे अजून अजून आदेश डगआउट मध्ये, त्याच्यानंतर हनुमान आहे आणि त्याच्यानंतर केतन आहे. 3 अजून फलंदाज डगआउट मध्ये आहेत. परंतु तिथपर्यंत जर का वेळ आली तर मला नाही वाटत की मॅच बनेल मोरबे टीमसाठी, कारण इकडे गोलंदाजी धारदार आहे. त्यामुळे जे काय करायचंय ना आता या जोडीलाच करायचंय. असं म्हणतात ना की नाशिकची मिसळ आणि पुण्याची भेल. आता मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजासाठी हीच आहे खरी वेळ की जे काहीतरी करून दाखवायचं आहे. व्हाट अ स्ट्रोक, क्या बात है. कुठे ठेवला होता या फलंदाजाला? त्या फलंदाजाचं नाव आहे राहुल नावडेकर. पहिल्याच बॉलवरती षटकार. षटकार आलाय. एक षटकार संकेत भगतच्या बॅटने पाहिला आपण, परंतु तो पुढच्या बॉलवरती माघारी परतलाय. आता काय होणार आहे या बॉलवरती? जिकडे निलेश मात्रेने 12 धावा खर्च करून 3 विकेट मिळवल्यात, आता हा शेवटचा बॉल आहे. का एखादी विकेट या मॅच मध्ये कमबॅक करेल का श्री गणेश कोवटणे टीमला? शेवटचा बॉल स्ट्राइक डाउन द ग्राउंड. बॉल आउट ऑफ द पार्क. ह्यूज अँड मॅक्सिमम. राहुल नावडेकर ऑन फायर. षटकार.
असं वाटतं की अभ्यास केला गणिताच्या पेपराचा, प्रमेय पाठ केलाय आणि इथे हिस्ट्री माग आली. कारण बाकीच्या खेळाडूंचा अभ्यास केला या गोलंदाजानं, परंतु राहुल नावडेकर हे नाव विसरले होते. भाई हमें भी याद रखना. जणू काय हा परिचय राहुलने दिलाय. 2 बॉलवरती 2 ठोकलेले षटकार. आता 18 बॉल आणि 24ची गरज. ज्या संघाने 18 बॉल मध्ये 14 वाचवल्यात त्या संघाला परत एकदा 18 बॉल 24 आहेत. त्यामुळे ही जमेची बाजू आहे त्या टीमकडे, क्षमता आहे. त्यामुळे इथून हे समीकरण सोपं आहे असं नाही म्हणू शकत मोरबी टीमसाठी. फलंदाजी आहे, अजून 3 फलंदाज डगआउट मध्ये शिल्लक आहेत आणि त्याच्या सोबतीला हे 2 आहेत. आता अजून एक ताकदवर स्ट्रायकर एंडला आयुष फडके तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण हा फलंदाज कधी डिफेन्सिव्ह क्रिकेट मी नाही पाहिलं, याला फक्त मारामारी आवडते. त्यामुळे आता गोलंदाजी आणि बॅटिंग. पहिलाच बॉल फसवा बॉल आहे, परंतु पोचू नाही शकला. अगदी फटका चांगला पण म्हणू शकतो आपण. नाहीये, रिक्स नाही घेऊ शकत इथे मोरबे संघ. आता रनआउटची विकेट धोका आहे, कारण इथनं पडलेला एखादा विकेट या मॅचला पूर्णपणे टर्न करून जाईल. कारण गोलंदाज इथे रोहित पाटील आलाय, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये जे मेडल षटक टाकलं होतं ना, तो कमबॅकिंग षटक राहिलं होतं. जिथे तलोज मजकूर असं वाटलं होतं की 18 मध्ये 14 सहज बनवेल, परंतु 1 धावेसाठी हरला तो संघ. त्यामुळे मोरबे संघानं कौतुक केलं आदेश पांडवनं की यार खरोखर गोलंदाजी चांगली आहे समोरच्या टीम मध्ये. बॅटची कडा जरूर लागले, परंतु इथे धाव नाहीये. आयुष फडकेला चांगलंच माहिती आहे, धीम्या गतीचा बॉल होता. पहिला बॉल त्याच पद्धतीने होता, परंतु तो बॉल बाउन्स झाला होता आणि हा बॉल थोडासा खाली राहिलाय. त्यामुळं आयुष फडकेला फटका खेळण्यासाठी अडचणी भरपूर येतात की बॉल बाउन्स होतोय, कधी खाली राहतोय आणि येणारा बॉल कशा पद्धतीचा असेल. आता जलद गतीचा यॉर्कर असेल की परत एक व्हेरिएशन असेल. राहुल तयार आहे. आता फटका चांगला आहे, टायमिंग आहे, गॅप शोधला गेलाय. वाईड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आला खणखणीत आयुष फडकेच्या बॅटनं हा षटकार. भाई 17 ट्रॉफी जीती है तो एक अकेले के बलबूते पे नहीं, पूरी टीम ने मेहनत की है. तो किसी एक को भी हम हल्के में नहीं ले सकते. और इसी बीच आयुष फड़के की बड़ी विकेट नंबर 4 मैदान से बाहर. भाई अब मजा आएगा. अब तो मानो हार्दिक पांड्या बीच मैदान में. आणि 10व्या धावपलकावरती आता जतीन किती 26 लागलेत आणि आता शिल्लक आहे 14 बॉल आणि 16ची गरज. केतन उर्फ हार्दिक पांड्या या नावानं परिचित आहे आणि हार्दिक पांड्याचा मोठा फॅन सुद्धा आहे तो. आणि आमचे स्वप्नील आदईकर हे दोन्ही पण हार्दिक पांड्याचे फॅन आहेत. स्वप्नील आहे का गेलाय? असेल, जाणार नाही तो. मोरबे संघाचा सामना पाहिल्याशिवाय तो जाणारच नाही. बॉल शिल्लक 14, 16ची गरज आहे. केतन उलवेकर आलाय, गोलंदाज तयार आहे. सध्याच्या घडीला रोहित पाटील. इथे डायरेक्ट हिट नाहीये. डायरेक्ट हिटला काम 100% होतं, परंतु लेग बायज सिंगल बनते, स्ट्राईक रोटेट केली जाईल, धावसंख्याही बनली जाईल. 27, 13 मध्ये 15ची गरज. एक षटकार जो आलाय ना तो टर्निंग पॉइंट आहे. आणि मोरबे टीमने पहिल्या सत्रामध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं 12th मॅच सोबत की 5 धावा एक्स्ट्रा जावणारे दिल्यात, फिल्डिंग खराब आणि त्यातल्या त्यात शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार म्हणजे ज्या 11 धावा एक्स्ट्रा होणारे आहेत ते आता त्रासदायक आहेत. 13 बॉल 15ची गरज. जर ते थांबले असतं तर समीकरण आता किती असतं?
फिल्डर आहे, बॉलच्या खाली विकेट. अर्धा संघ गारद आहे सध्याच्या घडीला. मोरबे संघाचा 27 धावेवरती. टर्निंग होईल का आता इथे सामना? परत एकदा आलाय अगदी गोवटणे टीमच्या बाजूला. बॉल शिल्लक आहेत इथनं 12 आणि गरज आहे आता 15 धावेची. सुहान इश्क दीवान रूप फजान आज है लुटाना आंखें दीवानी मुझे सीने से लगा. आता नवीन फलंदाज बाहुबली. पहिलं मॅच का हिरो हनुमान फडके. 12 बॉल आणि गरज आहे आता 15 धावेची. आता गोलंदाज ज्याला गोलंदाज संकेत मात्रे. यानंही पहिल्या मॅच मध्ये चांगले संकेत दिले होते. ज्यानं 2 धाव्यांचं षटक टाकलं होतं. 30 रणनीती परत एकदा वापरली जाते. रोहितच्या नंतर संकेत झालाय. त्यामुळे इथं रोहितनं धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. एक षटकार देऊन सुद्धा 28 धावा आहेत आणि परत एकदा त्यानं 2 विकेट पटकावल्या. त्यामुळे चांगलं कमबॅक आहे श्री गणेश गोवटे टीमसाठी. तर येणारे 12 बॉल 15ची गरज. केतन उलवेकर जो सध्याच्या घडीला फॉर्म शोधतोय, आउट ऑफ फॉर्म आहे, त्याला शोधावं लागेल. ही खरी वेळ आहे आता, कारण मॅचला टर्न करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. कमी गतीचा बॉल पिक करायचा होता परंतु आधीच बॅट फिरली आहे आणि इकडे धाव नाहीये. हनुमानने नकार दिला. रिक्स आहे. हनुमानला चांगलेच माहित होते की समोरच्या दिशेला कदाचित धोका होईल, कारण आता 12 बॉल मध्ये 15ची गरज असताना पहिला डॉट बॉल आलाय आणि 11 बॉल शिल्लक. 15ची गरज आहे. अगदी दोन्ही 12th मॅन चिंतेमध्ये आहेत. गोवटणे संघाचा तर 12th मॅन पहिल्या मॅच मध्ये सुद्धा असाच व्यस्त होता की यार एवढ्या लांबचा प्रवास काही होणार नाही, परंतु सामना जिंकलाय. नेक्स्ट मॅच साठी परत एकदा तयार. अपरकट कॅचची संधी. वर कॅच. गलीमध्ये अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. गलीचा खेळ साधा सोपा नसतो आणि केतन उलवेकरला इथे पकडला जातो गलीमध्ये. 6वा आदरा मिळतोय मोरबे टीमला. धावा धावफलकावरती 27. येणारे 10 बॉल आणि आता 15ची गरज. अब कप्तान बीच मैदान में. अब आएगा असली मजा. जिसकी हमें तलाश थी आखिर उसे आना ही पड़ा भाई. उसका नाम है आदेश पांडव. नवीन फलंदाज आहे, टीमचा कॅप्टन आहे आणि या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक माजी उपसरपंच सन्माननीय बोलनाथ शेठ पाटील हे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. अगदी जवळपास 1 वाजायला आलाय तरी सुद्धा ते उपस्थित आहे. मॅच तेवढी महत्वाची आहे. तिकडे थोडीशी फिल्डिंग करा परंतु एकच धाव आहे. पहिल्याच बॉलवरती आदेशनं सिंगल बनवले, कारण त्यालाही चांगलं माहिती आहे की समोर हनुमान आहे. त्यामुळे ताकदवर फलंदाजाला आधीच समोर आणायला हवं. तीन बॉल समाप्त झालेत. 9-14ची गरज आणि इथे यस वाईट बॉल आहे. सुनीलजी पाटील सरांनी अगदी लेट इशारा केलाय. तर आम्हालाही असं वाटलं की यार गडबड आहे की काय, की अजून एखादी विकेट आहे, कारण आतापर्यंत ज्या विकेट पडल्यात ना त्यामुळं असं जाणवलं जातं की विकेट आहे की काय, परंतु नाही. इकडे वाईट बॉल आलाय. 9-13. कमी गतीचा बॉल आधीच बॅट फिरवली. त्यानंतर इकडे रिक्स आहे परंतु एक धाव पूर्ण होईल. लेग बाईज. बॅट वरती बॉल येत नाहीये, तेवढं सोपं काम नाहीये, परंतु स्ट्राईक रोटेट केली जाते हेही तेवढंच महत्वाचं आहे.
कारण शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती राहतील, कारण ही जोडी जर का शेवटच्या ओव्हरला राहिली तर क्षमता आहे, याच्यामध्ये ताकद आहे, टॅलेंट आहे, भरपूर काही आहे दोघांमध्ये जे या सामना जिंकू शकतात. हो इथे व्हाईट बॉल. गोलंदाज आता चुकी करतोय, कारण आतापर्यंत टाकलेले बॉल हे बॅकअप टर्नने टाकलेले 2 व्हाईट बॉल मोरबे टीमला या मॅच मध्ये आणून जातात, जिथे 8 मध्ये आता 11ची गरज आहे. 12 मध्ये 15 हव्या होत्या, आता 8 मध्ये 11 आल्यात, कारण या ओव्हर मध्ये टोटली 4 धावा लागल्यात, 2 वाईट आहेत. आदेश पांडव समोर आहे. ओ फुल टॉस स्क्वेअर लेगला पंचांनी उडी मारले आणि इकडे काय घडलंय. यस चौकार आहे ना, यस चौकार आलाय. हा संघर्षाचा चौकार आहे. इथे हा तोफाच दिला होता गोलंदाजानं, कारण आधी टाकलेले 2 व्हाईट बॉल आणि त्यातल्या त्यात लोअर फुल टॉस आदेश पांडव आहे, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये दमदार सुरुवात केली होती. यस अगदी बाउंड्री लाईनच्या रोपला बॉल टच झाला होता, त्यामुळे हा चौकार आलाय. आता बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 धावेची गरज. सत्ता आहे, परंतु या मॅच मध्ये या मैदानावरती सत्ता कोणाची असेल. हो वॉट अ स्ट्रोक, कॅप्टनच्या बॅट मधनं आलाय हा मॅचला जवळ आणणारा षटकार. 6 बॉल शिल्लक आणि आता 1ची गरज. सहा बॉल 1ची गरज, परंतु हे कोणीच सांगू शकत नाही की इथे गोलंदाजी करणारी टीम जिंकू शकत नाही म्हणून, कारण त्या टीमने कारनामा केलाय पहिल्या मॅच मध्ये. त्यामुळे मोरबे संघालाही अजून धक्का आहे की यार 6 बॉल मध्ये 1 धाव जर इथे डिफेन्स केली तर या टीमचा बोलबाला या पनवेलच्या नगरीमध्ये किती होईल हे कोणीच सांगू शकत नाही. 3 बॉल मध्ये 1 धाव नव्हती निघली मोरबे टीमला, त्यामुळे आता 6 बॉल 1ची गरज आहे. आणि हनुमान आहे, परंतु मला नाही वाटत की हनुमान मॅच सोडेल. हनुमान विनिंग स्ट्रोक खेळणार यात शंका नाही, परंतु गोलंदाजावरती किती प्रेशर आहे. गोलंदाज आलाय सचिन मात्रे, यानंही धावा वाचवले त्या पहिल्या मॅच मध्ये. 6 बॉल 1ची गरज. पहिलाच बॉल मॅच विनिंग स्ट्रोक हनुमानने ठोकलाय. हा विजयाचा चौकार. अभिनंदन आहे. श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघ गोस टू द सुपर 12. आणि या संघाचे आमचे पुरस्कृते सनी शेट्टे यांचंही मनापासून अभिनंदन आहे. हार्ड लक श्री गणेश गोवटे संघ, परंतु दूरवरचा प्रवास घेऊन आपण या स्पर्धेमध्ये आलात. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण पहिल्याच रजनीमध्ये दाखवलात. द्वितीय फेरीपर्यंत प्रवास जरूर राहिला, परंतु सर्वांच्या आमच्या आयोजकांच्या आणि आमच्या प्रेक्षकांची आपण मनं जिंकली, त्याबद्दल तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा भारत मॅचचा एकदा जतीन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. आणि या मॅचचा हिरो आहे ज्यानं शेवटच्या क्षणाला मॅचला फिरवलं गेलं. 3 बॉल 11 ज्याने बनवल्या. मोरबे संघाचा कॅप्टन आदेश पांडव आहे. या मॅचचा म्हणा तर मॅचचा एकदा. चला आदेश आपण यायचंय. सन्माननीय सनीजी शेट्टे यांना पण विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आमच्या बोलवनाथ शेठ पाटील आपल्याला आमंत्रित करतात. खरं तर त्यांनीच खरं तर संघ पुरस्कृत केला होता. श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघ 17 ट्रॉफ्या आदेश पांडव या हंगामामध्ये जिंकल्यात आपण. आणि आता
18व्या ट्रॉफीकडे वाटचाल आहे. त्यामुळं आयुष फडके पण चिंतित होता की यार काय या मॅच मध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हणबण होता म्हणून ठीक होतं,